तरुणांना आता नेते मंडळी जे काही आता आहेत हे आता नाराज झाले आपल्या पक्षावर असू द्या किंवा त्या भागात नाराज झाले. इकडचं तिकडे चालू आहे तरुणांना सगळं. विचारात घेतात का हे लोक नाराज झालेले? तरुणांना विचारात घ्यायचं चालू केलंय सगळ्यांनी, विचारात चालूच आहे. आणि आम्हाला जे विचारात घेईल आम्ही त्यांच्या मागे 100% जाणार. जे विचार घ्या त्यांच्यासोबत जाणार म्हणजे विकासाच्या पक्षी जाणार तुम्ही. हा, विकासाच्या पाठीमागे 100% जाणार. आणि आता- प्रत्येकाचं हीच आहे, गावात तुम्ही कुणाची पण भेट घ्या, हा. प्रत्येकाचा विचार हा. प्रत्येकाला विचार एक चांगला विचार आज तरुण करतात की जो तरुणांना विचारात घेणार, जो तरुणांसोबत राहणार, त्यांच्या पाठीमागे आम्ही निश्चितपणे जाऊ. एक निजामपुरात हा एक कॉन्फिडन्स होता आहे तरुणाचा. तर तुझं नाव काय? अरे नाव सांग तुझं. माझं नाव बस बस. सागर मच्छिंद्र माने. गाव गाव हीच आहे निजामपूर. वस्तीवर राहतोय गावात राहतोयस? मी वस्तीवर राहतो. तुझं शिक्षण काय झालंय? मी सर्व्हिस मध्ये. सर्व्हिस मध्ये काय करतोय? मी इंडियन एअरफोर्स मध्ये. इंडियन एअरफोर्स. आता सुट्टीवर आलाय का इलेक्शन मुळे आलाय? मी सुट्टीवर आलोय आता. किती दिवस आहे? 20 दिवस आहे आज. म्हणजे मतदान करून जाणार, वोटिंग करून जाणार आहे. वोटिंग करून जाणार. काय वाटतं तुम्हाला? देश सेवा करताय तुम्ही आता सध्या. ही देश सेवा करत असताना ही नेते मंडळी जी आपली आहेत राजकारणात चालले, हे काय बरं चाललंय का सगळं? कारण तुमची तिकडची शिकवण जे एअरफोर्स हे सगळं स्ट्रिक्ट स्ट्रेट फॉरवर्ड काम चालतं, तसं चाललंय का सगळं आता इथं? नाही ना. हा? नाही. तुम्ही काय सल्ला देणार सगळ्यांना? काय कसं केलं पाहिजे सगळ्यांनी काम? तर काय विकास जे करतील त्याच्या मागे जावं लागणार आहे ना. आता आजपर्यंत आमच्या गावात एवढे वर्ष प्रत्येक लोक वेगवेगळ्या पक्षात राहिले, पण गावाचा काही विकास झाला नाही आमच्या अजून. गावाचा विकास झाला नाही. विकास झाला नाही. आताचे आश्वासन तुम्हाला जे काय मिळत आहेत त्या आश्वासन आश्वासनामध्ये कसं आहे माहिती आहे का? ते इलेक्शन आलंय म्हणून मी बघतोय. मी म्हणत नाही उमेदवार आला असेल किंवा हा. बाकी हा, हा. जितके बी आता उमेदवार गावाकडे यायला लागलेत ते सध्या इलेक्शन मुळे यायला लागलेत. या लागले. आधी हे की मला माहित नव्हतं की उमेदवार आलाय आमच्या गावात आलाय, कधी त्यांनी येऊन असा प्रश्न मांडलाय, बाबा तुमच्या काय अडचणी आहे, हा. काय आता तरुण पोर आमचे आहेत ती जे भरतीसाठी तयारी करतात. एवढं एवढं मोठं आमच्या गावाची स्ट्रेंथ किती 1500 स्ट्रेंथ आहे ना. आमच्या गावात वाचनालय नाही अजूनपर्यंत. ही काय केदारवाडी इथले छोटस गाव आहे, किती किती 500-600 लोकसंख्या असेल. छोटं गाव. छोटं म्हणजे एक वस्ती आहे, तिथं वाचनालय वगैरे आहेत. मग जे लोक आमच्या गावाला एखादं वाचनालय बांधून देईल किंवा आमचे ग्राउंड वगैरे पोरांसाठी तयार करतील, जे तरुणांना काय पुढे जायसाठी मार्ग दाखवतील, त्यांच्या मागे आम्ही जाऊ ना. ते अजूनपर्यंत ही खासा उमेदवार अजून कोणी आला नाही ज्याने आम्हाला आश्वासन दिलंय. मग हे इलेक्शन मध्ये आता सध्या कामं काय चालू आहेत? रस्त्याची कामं आहेत, डांब आहे, लाईट आहे, ही कसं प्रत्येक पर्सनल प्रश्न चालू आहेत ना बाबा. आता कसं आहे, लोकांना इलेक्शन आलंय दिसते बाबा, हा ही रोड क्लिअर करण्या, मग लोकांना वाटते बाबा रोड क्लिअर केला, हा बाबा चांगला माणूस आहे. हे चालू आहे. आधी कुठं आधी इलेक्शनच्या अगोदर कोण आलं गावात? कोणी झालं नाही. मग या नेते मंडळींनी लोकप्रतिनिधी यायला पाहिजे का गावात? हे पाहिजे इलेक्शन झाल्यावर यायला पाहिजे का आधी यायला पाहिजे? अगोदर हे पाहिजे. इलेक्शनच्या अगोदर. इलेक्शनच्या अगोदर 1-2-3 महिने तर कमीत कमी आले पाहिजे. जे आता जे झाल्यानंतर पण यायला पाहिजे. त्याशिवाय करणार कसं? हा? अहो पण आधी बी एक पाहिजे तर मान्य आहे की आता एखाद्या उमेदवाराने ठरवलंय मला यामध्ये यायचंय, इलेक्शन मध्ये उतरायचंय, तर कमीत कमी त्याने 5-6 महिने तर अगोदर गावाकडे एक चक्कर तर मारायला पाहिजे होती. बरं. असं आम्हाला वाटतं. मला तर नाही नाही, वाटतं. तुमचं मत तुमचं मत महत्वाचं आहे ह्याच्यात. आणि तुम्हाला असं वाटतंय का की आताचे काही लोकप्रतिनिधी आहेत ह्याच्यात असा एखादा नेता एखादा वाटतोय का तुम्हाला? तुम्ही नाव घेऊची काही गरज नाही त्याची, पण तुम्हाला असं वाटतंय का एखादा चित्र डोळ्यासमोर तुमच्या उभं राहतंय का? आता बरेच उमेदवार येतात गावात, आश्वासन देतात, भाषण करतात. एखादं नेतृत्व असं दिसतंय का तुम्हाला जे नेतृत्व हे पुढच्या काळात तुमच्या अपेक्षा पूर्ण करते? भले 100% नाही करते पण थोडंफार पूर्ण कसं आहे, करते. ऍक्च्युली माझा त्यांची म्हणजे कॉन्टॅक्ट जास्त समोर. झाला नाही. हा. 1-2 पण झाले तुम्हाला म्हणजे वाटतंय का? कॉन्टॅक्ट झाले. त्यांनी बोलले, माझं बोलले झालं सोडा. दिले तुम्ही आश्वासन. तर मी जी तुम्ही सांगितलं प्रश्न त्यांनी ऐकले. मी जी मागण्या केल्या त्यांनी ऐकलंय. त्यांनी दिले की हा बाबा मी ही झालं ना क्लिअर करून टाकेल तुमचे जे समस्या आहेत. आता काय आता त्यानंतर आता बघू काय म्हणजे ज्या आश्वासन देते ते पूर्ण होतील का आश्वासन? तुम्हाला काय वाटतं आश्वासन आता तरुण म्हणून? हे आता आश्वासनचं तर काय, जर त्या वर्षी आश्वासन देतात क्लिअर काय सगळीच आश्वासनं दिलेली ही पूर्ण केली जात पूर्ण असतात. सगळी नाही होत, राहू दे सगळी आमची. होत नसतात पूर्ण. सगळी मलाही माहिती आहे सगळी नाही होत. कमीत कमी त्याची थोडी जर झाली तरी आम्ही खुश आहे त्यात. आता आम्हाला आश्वासनं मिळत आहेत. आश्वासनं मिळाल्यानंतर ह्या आश्वासोबत आम्ही येणाऱ्या काळात सगळी नाही झाली तरी आमची आश्वासनं आम्ही मान्य करू, आम्हाला चालतील, परंतु थोडीफार पूर्ण झाली पाहिजे. आणि थोडीफार पूर्ण झाल्यानंतर आम्ही मात्र त्या नेत्यांच्या आम्ही पाठीमागं खंबीर साथ देऊ. तरुणांची एक आज भावना आहे. मतदान करताना लोकांना तुम्ही काय आव्हान करणार? तुम्ही एक इंडियन एअरफोर्स मध्ये तुम्ही काम करता, तुम्हाला काय वाटतं मतदार लोकांनी कसं मतदान केलं पाहिजे? कुठल्या नेतृत्वावर मतदान केलं पाहिजे? काय सांगणार तुम्ही मतदारांना? मतदान करताना लोकांनी एकच विचार केला पाहिजे की आपल्या गावचा विकास, म्हणजे जो माणूस आपल्या गावच्या विकासासाठी काहीतरी करेल किंवा आपली जी शेती, जसं आमच्या गावात सगळे शेतकरी आहेत त्यांचा जरी विचार करेल, म्हणजे शेतीचं असेल का, आजकाल काय गावाकडे डीपीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. ही खूप दिवसापासून प्रॉब्लेम आहे. ती जो प्रश्न सॉल्व्ह करतील
त्यांच्या मागे ते निश्चितपणे जातील आणि ठीक आहे त्याच्या मागे गेलं पाहिजे. गेलंच पाहिजे. जे काम करतील त्या माणसासोबत गेलंच पाहिजे. बरोबर आहे. जे काम करणार त्याच्या मागे जाणार त्याच्या मागे मात्र जनता जाणार. त्याच्या मागे मात्र जनता जाणार. हे तरुण त्याच्या पाठीमागे राहणार, तरुण त्याच्या पाठीमागे जाणार. अशा एक तरुणांनी आज एक भावना व्यक्त केली. धन्यवाद.